नमस्कार प्रेक्षक हो, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. अर्चना घारे परब यांची उमेदवारी आणि राजन तेलींची डोकेदुखी. सावंतवाडी मतदारसंघात गेल्या 7 वर्षांमध्ये अव्याहतपणे प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून सातत्याने कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अर्चनाताई घारे परब यांनी अखेर विधानसभा उमेदवारीत आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध स्वाभिमानाने स्वतःचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्चना घारे परब यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज म्हणजे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला अर्थातच महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असलेल्या राजन तेली यांना डोकेदुखी ठरणार आहे. संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीतून झालेली ही पहिली बंडखोरी आहे. रूढार्थाने जरी बंडखोरी म्हटलं तरीही अर्चनाताई यांचाच दावा आणि हक्क असलेल्या सावंतवाडी विधानसभेच्या जागेवर ऐनवेळी भाजपामधून ठाकरे शिवसेनेत पक्षांतर केलेल्या राजन तेली यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली. तेली यांना उमेदवारी दिली असल्याने नाईलाजाने लोकाग्रहास्तव अर्चनाताई घारे परब यांनी उचललेलं हे पाऊल आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी असलेली आपली निष्ठा जपून अर्चनाताई यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विस्कळीत झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची घडी पदरमोड करून सुरळीत केली. अगदी 1-1.5 वर्षापूर्वी अजितदादा पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावासह जेव्हा फडणवीस शिंदे यांच्यासोबत सत्तेचे वाटेकरी होत वेगळी चूल मांडली, तेव्हाही अर्चनाताई यांनी पक्षनिष्ठा जपली. अर्थात त्यांना सुद्धा मोठमोठी आमिषे आली असतीलच, परंतु या सर्व आमिषांना प्रलोभनांना फाटा देत पक्षनिष्ठा आणि स्वतःचं सत्व जपत आपल्या स्वच्छ चारित्र्याला राजकीय स्वार्थासाठी पक्षबदलाचा डाग अर्चना घारे परब यांनी लागू दिला नाही. आपले विचार आणि तत्व जपत कठीण काळातही स्वखर्चाने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन आणि पक्षबांधणी हाच अजेंडा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी ठेवून अर्चनाताई यांनी काम केले. आज घडीला सावंतवाडी मतदारसंघात स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक चेहरा म्हणून अर्चना घारे परब यांच्याकडे सर्व समाज पाहतो. विधानसभेची उमेदवारी देताना महाविकास आघाडी म्हणून काही राज्यस्तरीय किंवा स्थानिक पातळीवरील गणिते असतात. ही गणिते सोडवताना किंवा त्यांची जुळवाजुळव करताना पक्षश्रेष्ठींचा नाईलाज होतो. त्यांच्या ॲडजस्टमेंटच्या राजकारणात राजकारणी घारे परब यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याकडे पक्ष नेतृत्वाला दुर्दैवानं पाठ करावी लागते. जेव्हा अर्चनाताई यांचा हक्क नाकारून महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपात सावंतवाडी विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजन तेली यांना जाहीर करण्यात आली, तेव्हा साहजिकच अर्चना घारे परब यांना मानणाऱ्यांना हा मोठा धक्का ठरला होता. पण खचून न जाता जेव्हा जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे अर्चनाताई या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली, तेव्हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विचारवंतांच्या साहित्यिकांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या. होय, आता आम्हाला पर्याय मिळाला, अन्यथा वरीलपैकी एकही नाही असा नोटा पर्याय वापरणे आम्हाला क्रमप्राप्त होते. अशा प्रतिक्रिया जेव्हा सोशल मीडियावर येतात तेव्हा समजून येतं की अर्चना घारे परब यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील समाजामध्ये मोठ्या लार्ज स्केलवरती पाठिंबा मिळत आहे. आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अर्चना घारे परब यांनी आता काही झाले तरी आपण उमेदवारी मागे घेणार नसल्याचे सांगत विधानसभा लढविण्यासाठी आपण सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. केवळ लढणार नाही तर लढून जिंकणार असा एल्गार अर्चना घारे परब यांच्या समर्थकांनी केलेला आहे. त्यामुळे
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्चनाताई खारे परब यांच्या विधानसभेची उमेदवारी ही मतविभागणी करणारी आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांची डोकेदुखी ठरणार आहे एवढं मात्र नक्की.